बरं, सिक्वेन्स वर घ्या. 17 3 नका, सिक्वेन्स वर घ्या. पहिला प्रॉब्लेम समजला का? पहिला प्रॉब्लेम आहे तुमच्या का संयुक्त संख्या 100 पर्यंत संयुक्त संख्या तुमच्या किती आहे? किती आहे? 74 आहे. 74 भागिले 100 जर केलं तुम्ही तर तुमचं उत्तर येईल 37/50. ठीक आहे, तर तुमची हे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं का 2 नंबरचं आहे का, एक संख्या सुरुवातीला 15% कमी गेली आणि पुन्हा 20% वाढवली तर प्राप्त होणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा 78 ने जास्त आहे, तर ती संख्या कोणती? आता तुम्ही याला भरपूर साऱ्या वेगवेगळ्या टेक्निकनं सोडू शकता. जसं की समजा 100 मूळ संख्या असेल तर 100 वर 15% कमी गेली तर राहणार किती? 85. परत गुणाकारामध्ये 100 जर असेल तर त्याच्यावर आता 25% ने का 20%? 20% ने वाढली तर किती होणार? 120. आता कट छाट करा. इथं 20 ना भाग गेला किंवा 5 ने भाग गेला, इथं किती ना भाग गेला? 17. 5 ने भाग गेला तर 17 5 85. इथं 20 ना गेला तर 6 आणि इथं 5. मग आता मला सांगा 17 सक 102 आणि इथं किती? 20 5 100. म्हणजे 100 ची संख्या झाली 102. 2 ने वाढ झाली, मूळ संख्येमध्ये 2 ने वाढ झाली आणि या 2 ची किंमत किती आहे? तर त्यांनी सांगितलं मूळ संख्येपेक्षा 78 ने वाढली तर एकाची किंमत किती आली? 39. आणि तुमची मूळ संख्या आपण 100 मानली ती 100 गुणिले 39, तर तुमचं ऑप्शन यायला पाहिजे पहिलं. ठीक आहे, तर तुम्ही असं सोडवा. याला सोडवण्याच्या पण 4-5 पद्धती आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने सोडवता येईल त्या पद्धतीनं तुम्हाला जी योग्य वाटेल तिला सोडवा. पुढचा प्रश्न काय? 3 नंबरचा आहे. आता हा 3 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारला का व्याजाचा दर समान आहे ज्याच्यामध्ये 2 वर्षाचे सरळ व्याज 42 रुपये. आता मला सांगा तुम्ही बँकेत काहीतरी रक्कम ठेवली. समजा मी असं मानतो का पी एवढी रक्कम आपण बँकेत ठेवली. आता तिचे 2 वर्ष आपण असे 2 पार्ट पाडणार. हा पहिलं वर्ष आहे आणि हा काय तुमचं दुसरं वर्ष आहे. आता 2 वर्षामध्ये सरळ व्याज किती आलं तुमच्याकडं? तर तुम्ही सांगितलं का 2 वर्षामध्ये 42 रुपये सरळ व्याज आहे 2 वर्षाचं. मग एका वर्षाला काय येईल रे? तुम्ही म्हणा सर 21, दुसऱ्या वर्षी पण 21, कारण सरळ व्याज सगळ्या प्रत्येक वर्षी सारखं असतं. एकूण 2 वर्षात सरळ व्याज 42 आणि चक्रवाढ व्याज म्हणजे काय? व्याजावर व्याज आहे. चक्रवाढ व्याज किती आलं तुम्हाला? 51 आलं. मग मला सांगा त्या 51 मध्ये 42 रुपये तर तुमचं 2 वर्षाचं काय आहे? सरळ व्याजच आहे. खाली किती रुपये राहिले मग? 9 रुपये. आता हे 9 रुपये व्याज कोणाला येणार? पहिल्या वर्षी जी रक्कम होती म्हणजे पहिल्या वर्षी जे व्याज आलं होतं 21 रुपये त्याच्यावर 9 रुपये व्याज येणार आहे. आता इथं तुम्हाला व्याजाचा दर काढायचा आहे. तर व्याजाचा दर काय असणार आहे? तर 9 रुपये व्याज येतंय कशावर येतंय? 21 वर. गुणिले 100 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी काय अडचण नाही सध्या तरी. मग आता भाग द्या. 3 त्रिक 9, 3 7 21, म्हणजे व्याजाचा दर आहे 3/7 गुणाकारामध्ये 100 म्हणजे 14 त्रिक 42% समथिंग काहीतरी असणार 43%. ते काढत बसू नका, तिथपर्यंतच ठेवा. आता मुद्दल किती तुम्ही? पी. म्हणजे याचा अर्थ पी वर जर समजा तुम्ही व्याजाचा दर 3/7 लावला तर तुम्हाला 21 भेटणार आहे का नाही? मुद्दल काढायची ना तुम्हाला. मग आता ही पी रक्कम तुम्ही बँकेत ठेवली आहे. आता या पी रकमेवर जर तुम्ही 3/7 रुपये व्याजाचा दर लावला तर ते पहिल्या वर्षी व्याज येतंय 21 रुपये. हा 7 तिकडे गेला तर काय होईल? गुणिले होईल आणि 3 काय होईल? भागिले होईल. मग 3 1 3, 3 7 21 आणि 7 7 49. म्हणजे तुम्ही बँकेमध्ये 49 रुपये ठेवायला पाहिजे होते. म्हणजे तुमचं जे काही मुद्दल होती ती मुद्दल पाहिजे तुमची 49. कळलं ना? तर तुम्हाला ते आज सोडवायचं होतं ते. म्हणजे थोडंसं लॉजिक लावून सोडवायचं होतं. याला फॉर्म्युले बिर्म्युले पाठ करायची आवश्यकता बिलकुल नाही. तुम्ही जे फॉर्म्युले लावून सोडवतो ना, चक्रवाढ व्याज फॉर्म्युला लावून सोडवायची गोष्टच नाहीये. थोडासा सेन्स डेव्हलप करायचा आणि काही गोष्टी बाबतीत काय करायचं बघ, ती मांडणी जमली पाहिजे. तुम्हाला अख्खं चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज जमतं. ठीक आहे. आता इथं तुम्ही व्याजाचा दर काढला असेल काहीतरी ते 43 पॉईंट समथिंग आला असेल आणि त्यांनी काय झालं तुम्हाला मुद्दल काढायला परत त्रास झाला भरपूर. तर ते तसं नाही करायचं. हे आले ना एवढे 3/7 ते तसेच ठेवा. मग या पी वरच 3/7% लागून तुम्हाला 21 रुपये भेटणार आहे. मग पी चे 3/7 बरोबर 21 आहे. तर मग पी बरोबर किती येईल? 49 रुपये. कॅल्क्युलेशन नव्हते. बऱ्याच जणांना वाटलं पेपरला अवघड आहे. पेपर अवघड नव्हता. आपल्याला टेक्निक माहित नव्हते. ठीक आहे. बर, 4 नंबरच्या प्रश्नामध्ये लसावी काढायला काय अवघड होतं तुम्हाला सांगा. तुम्ही त्याचे फॅक्टर वाढून तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं लसावी मसावी मध्ये काय करू शकत होते तुम्ही. त्याचे आलंय का? घेऊ पुढचा. हा म्हणजे टाइमपास नकोय का? टाइमपास होता का? सांगू राहिले तुम्हाला मी. बरं, त्याच्यानंतर 5 नंबर सोडला का? 5 नंबर सुटला सगळ्यांना? सगळ्यांची संमती आहे ना? पुढे घ्यायचा का?
बरं 5 नंबरचा पहा का 3 पेपर गणिताचे आहे आणि सगळे जे काही सर्व पेपर आहे ते 100 गुणांचे. आता मला सांगा 3 पेपर जर मॅथचे असेल तर 300 मार्काचे 3 पेपर असेल, त्याच्यामध्ये गणेशला पडले, गणेश नाही का मीचे, हा त्याच्यात पडले त्याला 60%. 300चे 60% मार्क पडले म्हणजे किती पडले त्याला? 180. सावित्रिक 18 बरोबर ना, 180 मार्क पडले. त्याच्यानंतर इंग्लिशचे किती पेपर आहे? तर इंग्लिशचे 2 पेपर आहे. मग 100 मार्काचे एक आहे तर 200 मार्काचे 2 असतील. तिथं किती पडले? 70%. तर किती आले? 140. आणि एक आहे सायन्सचा किती आहे? 50% पडले. 100 मार्काचा असेल तर 50% पडले म्हणजे किती पडले? 50 मार्क पडले. मला सांगा या टोटल 6 पेपर मध्ये मला किती मार्क पडले? तर तुम्ही मला सर 180 आणि हे 140 किती झाले? 320. 370 मार्क पडले. किती पडले? 370. किती पैकी पडले? 300 आणि 200 500 आणि 600. गुणाकारामध्ये 100 कारण मला ओव्हरऑल टक्केवारी काढायची आहे. हे 2 शून्य कट करा, हे 2 शून्य कट करा. 6 1 6 6 6 36. खाली किती उरला? 1. 10 झाले. 6 1 6. आता 61 ने चालू होणार एकच ऑप्शन असेल मला असं वाटतंय तर 2 आहे. 2 आहे. बर पॉईंट दिला तर खाली किती उरले? आता 4 उरले ना. हा तर 6 6 36. आता हे 61.67 किंवा 66% येणार आहे त्याच्या जवळपास. 6 नंबरचं 7 नंबरचं उदाहरण दोन्ही सोपे, ते तुम्हाला सुटण्यासारखे. हे प्रश्नाचं काही नाही, 3 पेपर होते म्हणून 300 मार्क घेतले होते. 100 मार्काला एक पेपर आहे. ठीक आहे, समजलंय ना? बर पुढे पहा आता का तुम्हाला आता 2 संख्यांचे गुणोत्तर, आत्ताचा आपला प्रश्न झालाय तो त्या टाईपचा, जमल का? समजल ना? भूमितीमध्ये काय आहे तर भूमितीमध्ये तुमचा 24 आहे. मग त्या 2 संख्या समजा 4x आणि 9x मानल्या तर भूमितीमध्ये तुमचा 24 आहे. आणि 24 बरोबर वर्गमुळात काय असतो? 4x गुणाकारामध्ये 9x. मग आता 24 बरोबर 4 9 36, 36 चा वर्गमूळ 6, x गुणिले x, x चा वर्ग त्याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे नुसतं x. 6 ला 6 चौक 24 म्हणजे x ची किंमत किती झाली? 4 झाली. x ची किंमत 4 झाली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विचारत त्या 2 संख्यांमधला फरक तर कितीचा फरक आहे? 5x चा फरक आहे. 5x आणि x ची किंमत 4 आहे. 4 पंचे 20. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 सुटला का? 9 नंबरचा सुटला का? सगळ्यांना सुटलाय. फक्त 60% काढायचे ते उरलेल्या कामाचे 60% काढून परत त्याला तुम्हाला बीच्या कार्यक्षमतेने भाग द्यायचा होता. हे आपलं मागच्या संडे बॅच मध्ये झालंय. त्याच्यानंतर पहा आता तर 10 नंबरचा सुटलाय का? मग आता 11चा पण सोपा आहे ना, सरासरी आहे. 12चा सुटला का? सोडवायचा सुटला. सरासरी वेग काय असतो? तुम्ही मला सर 12 नंबरच्या प्रश्नामध्ये सरासरी वेग तसं ऑप्शन निघेल तर भारी काम होईल. ठीक आहे, कॅल्क्युलेशन कमी होते आणि ऑप्शन निघेल तर लवकर होईल. सरासरी वेग बरोबर 2 गुणिले जातानाचा वेग येतानाचा वेग भागाकारामध्ये दोघांच्या वेगांची बेरीज. हे सरासरी वेगाचा फॉर्म्युला आहे. मग आता तुम्हाला 9 आहे आणि तुम्हाला सरासरी वेग दिलाय पूर्ण प्रवासामध्ये 12. मग 12 बरोबर 2 गुणिले 9 गुणिले जातानाचा वेग x आहे किंवा येतानाचा वेग x आहे. भागाकारामध्ये या दोघांची बेरीज म्हणजे 9 प्लस x. मग आता बे सक 12, 3 त्रिक 9, 3 दुने 6. इथं काय आले? 2 गुणाकारामध्ये 9 प्लस x आला आणि इकडे काय आहे? 3 गुणाकारामध्ये 3x. 9 दुने 18 प्लस 2x बरोबर 3x. आणि हे 2x तिकडे गेल्यानंतर वजा होईल तर x ची किंमत किती आली? 18. ठीक आहे, ऑप्शनने गेले तर ऑप्शनने पण सुटल. क्रॉस चेक करायचं होतं फक्त. तो फॉर्म्युला आहे तसं टाकून सोडवलं तरी चालल. ऑप्शनने गेला असतं तर ऑप्शनने काय झालं असतं तुम्ही तो ऑप्शनने पहा तर 9 गुणिले 8 नाही का, 2 गुणिले 9 गुणिले 8 भागिले 9 अधिक 8 ते काय मॅचच झालं नसतं. किती आले पाहिजे आपल्याला? फक्त 12 आले पाहिजे होते. त्याच्यानंतर कोणता आहे? 13. हा आता 13चा प्रश्न आहे ना, तुम्हाला असं वाटलं 13चा प्रश्न खूप म्हणजे लईच अवघड आहे नाही का? सूत्र नाही इथं पायथागोरस त्रिकूट माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, हा एक शंकू आहे. ठीक आहे, हा एक शंकू आहे समजा आणि याच्यामध्ये त्याची उंची आहे. बरोबर आहे का नाही? आणि इथं काय होतो? काटकोन त्रिकोण होतो का नाही? हा पहिला शंकू आहे आणि हा एक दुसरा शंकू आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये ही त्याची काय उंची आहे. मला सांगा 2 शंकू आहे, त्या 2 शंकूंच्या उंचीचे गुणोत्तर आहे. याची गुणोत्तर आहे उंचीचा 7 आणि याचं किती आहे? 12. आणि त्रिज्याचं गुणोत्तर याचं आहे 24. ही त्रिज्या 24 आणि याची किती आहे? 5 आहे. मग मला सांगा आता ही तिरकस उंची याला आहे का नाही आपली? बरोबर ना, ही तिरकस उंची काय येले.
मग आता मला सांगा, आपल्याकडं इथं काटकोन त्रिकोण होतो का नाही? मग पायथागोरसचा आपल्याकडे एक त्रिकुट माहितीये काय? 7, 24 आणि 25. म्हणजे इथं तिरकस उंची किती आली तुमची? 25. 5, 12, 13. काय होतं प्रश्न? दम आहे का प्रश्न? दम आहे का? नाही. पण माहित नाही आणि उगाच आपलं फक्त अवघड पेपर ना, अवघड पेपर, अवघड पेपर. सरांनी पेपरला अवघड काढला. तुमचं जर हे कन्सेप्ट क्लिअर असेल तर पेपर अवघड वाटणारच नाही तुम्हाला. समज आहे ना? बाकी काहीच होतं, फॉर्म्युले फिरमिले काहीच वापरायचे नाही. 1/3 पाय आर वर्ग गुणिले एच काहीच वापरायचं नाहीये. इथं फक्त अशा 2 मस्त आकृत्या काढायच्या आहे, त्रिज्या लिहायची आहे, उंची लिहायची दोघांच्या गुणोत्तरात. आणि एवढं माहित पाहिजे का पायथागोरसचे त्रिकुट पाठ पाहिजे. पायथागोरसचं पहिलं त्रिकुट काय आहे? 3, 4, 5. एक त्याच्यापैकी 5, 12, 13 अजून एक त्रिकुट आहे. परत काय 7, 24, 25. असे टोटल तुमचे 10 त्रिकुट तरी पाठ पाहिजे, जे वारंवार विचारले जाते. तेवढे 10 त्रिकुट काही झालं तरी पाठच करायचे. 20, 21, 41. ठीक आहे, तर हे पाठच पाहिजे. झालंय का? मग याच्यातली ही तिरकस उंची यल इथं 12 आणि 13. तर ही पण तिरकस उंची, दोघांच्या तिरकस उंचीच गुणोत्तर विचारलं होतं ना. तिरकस उंचीचे गुणोत्तर किती आहे? क्षेत्रफळाचं विचारलं असतं तर मग पॉईंट वेगळा होता. सॉरी, घनफळाचं विचारलं असतं. ठीक आहे, घनफळाचं विचारलं असतं तर मग वेगळा प्रश्न होता. झालंय का? बर, पुढे या. किती वेळ लागला असता? 5.5 आणि 5, 10 सेकंद लय झाले, किंवा 20 सेकंदाचा प्रश्न आहे. लईच उडून टप्पा मारला तर 20 सेकंद. त्याच्यानंतर आणखीन काय? हा बर, भारतने 5,400 रुपये आणि सचिनने 9,400 रुपये 5 वर्षासाठी दर साल दर शेळा काही दराने सरळ व्याजाने गुंतवले. भारतने गुंतवले 5,400 आणि सचिनने गुंतवले किती? 9,400. म्हणजे याचा अर्थ या दोघांच्या मध्ये जो फरक असेल तो व्याजाचा फरक आहे. बरोबर आहे का नाही? कारण व्याजच वाढेल, कारण समान रक्कम गुंतवलेली आहे, समान व्याजदराने गुंतवलेली आहे. किती रुपये वाढले? 4,000 रुपये वाढले. बरं मला सांगा, 4,000 रुपये किती वर्षात वाढले? तर यांनी 5 वर्षासाठी गुंतवले. 5 आहे ना? हा, 5 वर्षात वाढले 4,000. मग एका वर्षात किती व्याज येईल बरं? 800 रुपये. मग एका वर्षात 800 रुपये व्याज येत असेल तर तुम्हाला काही विचारलंय, 5 वर्षाच्या शेवटी सचिनला भारतपेक्षा, अरे असं प्रॉब्लेम आहे. सॉरी 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 हा सॉरी 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 नाही नाही, असं पण प्रॉब्लेम सोडू शकता तुम्ही. असा काही विषय नाही. समजा का व्याजाचा दर लावून पण सोडू शकता. 5,400 रुपये, बर 5,400 रुपये गुणिले 5 वर्षासाठी व्याजाचा दर 8% भागिले 100. आणि यांनी गुंतवले 9,400 रुपये 5 वर्षासाठी गुणिले आर याला भागिले 100. आणि दोघांमधला फरक आहे 840चा. एवढं सोडवायचं होतं फक्त. आता त्याच्यातले 2 शून्य कट करा, 2 शून्य कट करा, 2 शून्य कट केले. त्याच्यानंतर काय येईल? तुम्ही म्हणा सर 54 गुणिले 5 ना करू, तर 5 आर कॉमन काढा इथून. 5 आर जर कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहील? 94 आणि 54 मधला फरक कितीचा आहे? 40चा आहे. म्हणजे 5 आर गुणाकारामध्ये 40 बरोबर 840 असं येईल ते, जर शॉर्टकट वापरले तर. हा शून्य, 4 1 4, 21 चोक 84. 5 ने भाग दिला तर आर ची किंमत आली 21 भागिले 4. तर 4 पंचे, सॉरी 5 ने भाग द्यायचा आहे. 5 चोक 20. आता 4 एकच ऑप्शन आहे पहा, 4.2%. ठीक आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे का दोघांचं व्याज सरळ व्याज आहे, त्या सरळ व्याजामधला फरक आहे 840 रुपये. व्याजाचा दर सारखा आहे, मग पहिला आर असेल तर दुसऱ्यांदा पण आर आहे. व्याजाची जी मुदत आहे ती 5 सारखीच आहे, 5 वर्ष. इकडे 5,400, इकडे 9,400. 2 शून्य 2 शून्य कट आणा, 5 आर कॉमन घ्या, कारण कॅल्क्युलेशन सोपे होण्यासाठी. 5 आर कॉमन घेतला तर दोघांचे 54 आणि 94 मधला फरक आहे 40चा. इथून आर ची किंमत येईल तुमची 4.2%. एवढं व्याज पाहिजे होतं. ठीक आहे, तर इथं पहा किती वेळ लागला असता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? 30 सेकंद. एका समजा तुम्ही 1.5 तासाचं मॅनेजमेंट जर केलं तर तुम्ही 55 मिनिटं जरी गणित बुद्धिमत्तेला दिलं तरी 50 क्वेश्चन सोडवायला साधारणतः 1 मिनिट आणि काहीतरी सेकंद राहतात तुमच्याकडे एक्स्ट्रा. आता सगळेच प्रश्न 1 मिनिटात सुटणारे नसतात, काही प्रश्न तुमचे 10-10 सेकंदात सुटणारे असतात. मग त्याचा वापर तुम्ही त्याचा उरलेला वेळ कुठे लावणार? तुम्ही इतर अवघड प्रश्नामध्ये लावू शकता. ठीक आहे, नेक्स्ट घ्या 17 नंबर. डायरेक्ट 17. थांबा, एवढा तर मला करू द्या.
बर 16 घेतो, 17 घेतो, सरळ घेतो, थांबा आता. बाकीच्यांना दिसतंय ना, तुम्ही फक्त पहा प्रश्न काही सोडवायचे आहे. मी फक्त पेपरला गेल्यानंतर कॅल्क्युलेशन कसे करायचे तेवढं सांगून राहिलोय. ठीक आहे, पेपर लवकर कसा संपवायचा किंवा कसं करायचं तेवढं सांगतोय. बरं, खालीलपैकी मूळ संख्या कोणती येईल का तुम्हाला? कसं करायचं सांगा बरं. कसोट्या वापरायच्या. ठीक आहे, कसोट्या वापरायच्या नसेल तर फक्त मी तुम्हाला सांगतो एक काय करायचं. 183 का नाही, एकच सांगतो कसं चेक करायचं ते मूळ संख्या आहे का नाही. 183च्या पुढील पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. किती आहे? 196 आहे. 196 कशाचा वर्ग आहे? 14. मग 14च्या अलीकडच्या सगळ्या मूळ संख्या पाहिजे. मग 13 आहे, 11 आहे, नंतर 7 आहे, 5 आहे, 2 आहे आणि 3 आणि 2 आहे. मग आता मला सांगा 183 2 ने पुरा भाग जातो का? नाही जात. 3 ने जातो का? 3 आणि 8, 8 आणि 3 11, 11 आणि 1 12. 3 ने भाग गेला म्हणजे ती मूळ संख्या आहे का? नाही. असं चेक करायचं. ठीक आहे, 14च्या अलीकडच्या सगळ्या मूळ संख्या पाहायच्या आणि त्यांनी फक्त भाग देऊन पाहायचं. असं चेक करायचंय. असं प्रत्येकाला चेक करायचंय. कशानेच जर भाग नाही गेला तर मग ती मूळ संख्या, जर कशाने तरी भाग गेला तर मग मूळ संख्या नाही. झालं, तर ते 277 उत्तर आहे. बरं, 2 वर्तुळ आहे न स्पर्श करणारे शिवाय, तर त्यांना किती स्पर्शिका काढता येऊ शकतात? आता पेपरच्या कामाच्या गोष्टी मुंबईला प्रश्न पडला होता. एक आंतरस्पर्शीय, एक बाह्यस्पर्शीय. तर आता पहा, समजा एक 2 वर्तुळ आहे जो आंतरस्पर्शीय वर्तुळ आहे, तर याला फक्त एकच काय काढता येऊ शकते? स्पर्शिका. एकाच बिंदूत स्पर्श करून जाणाऱ्या रेषेला स्पर्शिका म्हणतात. आणि दोन्ही वर्तुळ काय आहे? आंतरस्पर्शीय वर्तुळ आहे, म्हणजे आतून स्पर्श आले. बाह्य स्पर्शीय वर्तुळ जर काढले आपण, काही 3 स्पर्शिका, 1, 2 आणि 3. त्याच्यानंतर जर समजा 2 स्पर्श न करणारे वर्तुळ काढले आपण, जसं की 1 आहे आणि हा एक 2 आहे, तर पहिलं, दुसरा, इकडची तिसरी, इकडची चौथी. आता तुम्ही काढून पहा, ते काय मी आता पूर्ण दाखवित नाही, असं एकदम पट्टी पेन नाही आपल्याकडे. तर या 4 स्पर्शिका आहेत. मग इथे किती यायला पाहिजे? 4 यायला पाहिजे. तर हे तिन्ही क्वेश्चन आता पेपरला बाह्य स्पर्शीय वर्तुळावर प्रश्न आला होता, म्हणून मी ते काय केलं, न स्पर्श करणाऱ्या. आणि 3 वर्तुळ असेल बरं, तर त्याच्यात किती येईल बरं? एक नाही येणार. 3 वर्तुळ जर समजा बाह्य स्पर्श नसेल, 3 वर्तुळ असे, तर यांना कसं काढता येईल सांगा बरं. म्हणजे बाह्य स्पर्शी असेल तर, बाह्य स्पर्शी 1, 2 आणि हे 3 असे बाह्य स्पर्शी आहे, तर नाही काढता येणार ना. कॉमन सामायिक काय नाही येणार काढता. हा, पण ते जर तुम्हाला असं जर म्हणले का ते तिन्ही जर वर्तुळ एकाच लाईन मध्ये असेल, ठीक आहे, म्हणजे एकाच प्रतलावर असेल, तर मग काही 2 स्पर्श काढतात ते. बरं, जाऊ द्या. आता पुढं पहा, पुढं काय सांगा. किती नंबर? 17. 17 एकदम खतरा वाटला ना. बर, 17 हा प्रश्न काय होता? 17चा सांगितलं का मंदार आहे, त्याचे 2 नातू, एक आहे तुमचा केतन आणि एक आहे तुषार. बरोबर ना. आता त्यांनी सांगितलं, थांबा, आता मी काय म्हणतो, केतनला काही रक्कम मिळाली त्याच्या प्रॉपर्टीतून आणि तुषारला काही रक्कम मिळाली त्याच्या प्रॉपर्टीतून. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं, बा काही रक्कम मिळते आणि 12 वर्षाच्या तुषारला उरलेली रक्कम मिळते. बरं, याचा वय आहे 11 वर्ष केतनचं आणि याचं आहे 12 वर्ष. दोघांना पण 22 वर्ष दोघांचे ज्यावेळेस होतील त्यावेळेसच ती रक्कम मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ ह्यो 11 वर्षांनी मोठा होणार आहे, बरोबर ना, आणि हा 10 वर्षांनी मोठा होणार आहे. म्हणजे याचा अर्थ तोपर्यंत ती रक्कम 8% दराने चक्रवाढ व्याजाने वाढत राहणार आहे. किती टक्के दराने? 8% दराने चक्रवाढ व्याजाने वाढत राहणार आहे. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, 8% जर चक्रवाढ व्याजाने वाढत असेल, जर समजा तुम्ही 100 रुपये ठेवले तर 100चे किती होतील? 108. बरोबर आहे का नाही? आणि आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला माहिती आहे, रास म्हणजे काय असते. आता रास झाली ती 108 रुपये होणार, म्हणजे रासच झाली. तर घातांक लिहितो का नाही? मग आता मला सांगा, समजा केतनला एवढे रुपये मिळाले, पण त्याची जी काही रक्कम मिळणार आहे किती वर्षांनी मिळणार त्याला? आता 22 वय होईपर्यंत, म्हणजे 11 वर्षांनी मिळणार आहे. म्हणजे त्याच्या वाट्याची जी रक्कम आली ती 11 वर्ष वाढत राहणार आहे. मग 100 वर 8 वाढणार, म्हणजेच काय होणार आहे? तुम्ही म्हणाल सर का ही जी केतनला एवढी रक्कम मिळाली आहे तर 1.08 या प्रमाणात म्हणा, किंवा तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं तरी चालन का 100 वर 8 रुपये वाढणार म्हणजे 108 वाढणार. किती वर्ष वाढणार आहे? 11 वर्ष. आणि ह्या दोन्ही रक्कम सेम भेटणार त्यांना, म्हणून बरोबर. तर तुषारची काय होणार आहे? 108 रक्कमच होणार आहे, पण किती वर्ष लागणार त्याला? आता 10 वर्ष लागणार आहे. मग आता याच्यातून काय समजतं तुम्हाला? का याचा पाया सेम आहे, ही जर इकडे आलं तर भागिले होईल, मग छेद सारखा आहे तर घातांकांची काय होते? वजाबाकी होते.
घातांकांचे काय होते, वजाबाकी होते. मग आता इथं मी काय लिहू शकतो का के गुणाकारामध्ये 10 मधून 11 मधून 10 गेलं तर काय होईल, तर के गुणाकारामध्ये 108 भागिले 100 राहील. तर बरोबर किती आले तुमच्याकडे, टी एवढी रक्कम आली. इथपर्यंत समजलंय. आता तुम्हाला माहितीये का सुरुवातीला केतन आणि तुषारला किती रुपये वाटायचे, तर एकूण आहे 24,700. किती आहे, 24,700. मग आता मला सांगा, तुम्ही इथं टी ची किंमत ही टाकू शकता का नाही, या टीच्या जागेवर ही किंमत टाकू शकता का नाही. आता मी पेपरचा पण शॉर्टकट सांगतो, फक्त आधी बी शिकणं सांगू राहिले. मग याचा अर्थ के प्लस एक काय येईल, 108 भागिले 100 प्लस के बरोबर 24,700. मग आता इथं जर 100 गुणाकारामध्ये के, तर 100 के 100 आणि हे 108 208 के, तर 208 के भागिले 100 बरोबर 24,700 होईल. हा 100 तिकडं जाईल आणि 208 भागिले होईल. म्हणजे आता के ची किंमत काय येईल, तर के ची किंमत येईल तुमच्याकडं 24,700 गुणाकारामध्ये 100 आणि भागाकारामध्ये 208. आता तुम्ही भाग द्या, मी आता भाग देत नाही. तुम्हाला तुमची रक्कम मिळाल किती आहे, तर 12,825. आता तुम्ही म्हणा सर हे एवढं कसं सुचणार आहे आम्हाला. ठीक आहे, आता हे भरपूर अवघड आलं. पण मी समजा हा प्रश्न सेट करणाऱ्याने कसा केला असेल, तर त्याचा पण विचार करला. आता एवढे मोठे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन द्यायचे असेल, तर थोडासा ऑप्शनचा पण विचार करायला पाहिजे. मग आता ऑप्शनचा जर विचार केला, तर ऑप्शनचा विचार काय करता येईल, हे पुस्तू का त्याला इथे कोणाला, हे थोडंसं अवघड आलं ना. ही भरपूर लेंदी प्रश्न झाली, आता ही कळली पण पाहिजे आपल्याला. मग आता मी काय म्हणतो का ऑप्शनचा विचार केला तर काय होईल बरं, 8% म्हणजे काय रे. समजा मला 8% व्याज दर भेटतोय, म्हणजे काय होईल तुम्हाला, तर 8% म्हणजे अपूर्णांकामध्ये 2/25. म्हणजे माझ्याकडे मूळ रक्कम किती पाहिजे, 25. बरोबर ना. मग आता 25 ने भाग जाणारी फक्त मला, कारण सुरुवातीला तुषारला किती रुपये रक्कम देण्यात आली होती, तर मग मला फक्त 25 ने भाग जाणारी रक्कम शोधायची आहे. आणि एवढा एकच ऑप्शन होता 25 ने भाग जाणारा. ठीक आहे, तर हेच त्याचं उत्तर होतं. बस एवढंच करायचं होतं, बाकीचं काय नव्हतं करायचं. बेसिक पण सांगितलं तुम्हाला कसं जायचं होतं. पण हा प्रश्न थोडासा लॉजिकली असा सोडवायचा होता, ऑप्शन डिपेंड करत होते त्याच्यावर. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये ज्यादा न फसता, तर तुम्ही याला असं जर केला असता, तर एकच एवढा थोडासा अवघड वाटत होतं मला याच्यामध्ये. त्याची मुलं थोडंसं विचार करू शकत होते का अवघड आहे अवघड आहे अवघड आहे म्हणून. ठीक आहे, तर असे प्रश्न आले, जेवढं अवघड प्रश्न आहे त्याचं सोल्युशन छोटं असतं, फक्त ते थोडंसं त्याच्यावर काम करा थोडं, नाही का, तुम्हाला प्रश्नांची उत्तर लवकर मिळतील. बी शिकणे का जायचे, बी शिकणे गेला असते तर फार तर मी सांगतो ते समीकरण एक मांडायचं आणि ते कॅल्क्युलेशन करून फार तर फार तुम्हाला 1 मिनिट गेला असता. ठीक आहे, आता एखादा अवघड प्रश्न 1 मिनिट जाणार म्हणजे जाणारच ना. आता एवढा मोठा मांडायचं म्हणजे फक्त ती मांडणी करता आली पाहिजे ती. हा एवढा वेळ नाही घालवायचा कधी. ठीक आहे, बरं दुसरं काय आता त्याच्यानंतर कोणता प्रश्न आहे, 21 नंबर. बरं 21 नंबर एबीचे फॉर्म्युले. हा मला सांगा ए चे फॉर्म्युले सांगा काय. ए प्लस 2 बी त्याचा वर्ग मायनस ए मायनस 2 बी त्याचा वर्ग. आता याला ए माना, ह्या अख्ख्याला काय माना तुम्ही, बी माना. मग ए अधिक बी कंसाचा वर्गाचा फॉर्म्युला काय आहे, तुम्ही म्हणा सर ए वर्ग अधिक 2 गुणाकारामध्ये ए गुणाकारामध्ये बी, बी पण काय इथं 2 बी आहे. ठीक आहे, बी ची किंमत काय तुमचं 2 बी आहे. प्लस बीचा वर्ग, बीचा वर्ग म्हणजे 2 बीचा वर्ग, वाटलं मी एक स्टेप जादा लिहितो 2 बीचा वर्ग. आता मायनस परत कंसामध्ये सेम ए मायनस 2 बी किंवा ए मायनस बीचा वर्ग काय असतो, तुम्हाला सर एचा वर्ग मायनस 2 गुणिले ए गुणिले, आता इथं बी काय आहे 2 बी आणि प्लस बीचा वर्ग, आणि बी काय इथं 2 बी आहे तुमचा त्याचा वर्ग. आता या मायनसने आतमध्ये गुणून घ्या, इथं येईल तुमचा ए वर्ग प्लस 2 गुणिले 2 4 ए बी प्लस 2चा वर्ग 4 बीचा वर्ग बी वर्ग, मायनसने आतमध्ये गुणलं तर मायनस ए वर्ग मायनस मायनस प्लस 2 गुणिले 2 4 ए बी मायनस गुणिले प्लस मायनस 2चा वर्ग 4 बीचा वर्ग बी वर्ग. काय कॅन्सल होतं बा बरं, प्लस ए वर्ग मायनस ए वर्ग प्लस 4 बी वर्ग मायनस 4 बी वर्ग कॅन्सल झाले. खाली काय राहिलं 4 ए बी 8 ए बी. ए बी चे फॉर्म्युले होते. ठीक आहे.
ठीक आहे, झालंय का? तुम्ही ते मला असं वाटतं ते नाही का ते उदाहरण कोणतं 17 नंबरचं त्याचं सोल्युशन डिटेल मध्ये लिहून घ्यायला पाहिजे होतं. लिहायचं का? त्याचं कामाला येईल कधीतरी अशी एखादा प्रश्न आला तर. कारण हाच प्रश्न सेम तुम्ही कुठं प्रश्नामध्ये पण याला कन्सिडर करू शकता. कारण त्याचं काय होतं वय वाढतंय तर ते तिथं पण मला असं वाटतं ती डिटेल तुम्ही लिहायला पाहिजे. लिहायचं का? हा, पेपर सारखवायचं. इथं पेपर सारखायचं लय अवघड आहे. नाही ना काढून टाकू शकत. इथं लय अवघड आहे. बस होईल ना आता. ठीक आहे, सगळ्याच गुलाबी लिहित होत जाऊ दे. बरं झालंय का? ते सोल्युशन लिहायचंय तुम्हाला देऊ डिटेल लिहून? काय वाटतं डिटेल लिहून द्यायचं का घेऊ पुढं? भरल्या. आता मी परत एकदा एक्सप्लेन करतो ज्यांना बेसिक नाही नसेल सांगितलं. आता पहा, केतनला के एवढे पैसे मिळाले आणि तुषारला टी एवढे पैसे मिळाले. दोघांना मिळून मिळून राहिले वाटणी करणारे 24,000 किती आहे? 700. एवढं आपण लिहून घेतलं. आता केतनचं वय 11 आहे, बरोबर आहे ना? आणि तुषारचं वय किती आहे? 12 आहे सध्या. पण त्यांना 12च आहे ना? तर त्यांना 22 वर्षानंतर ते पैसे भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना जे पैसे भेटणार आहे ते 22व्या वर्षी दोघांना पण पैसे भेटणार आहे. म्हणजे याचे किती वर्ष वाढणार? 11 वर्ष वाढणार. याचे किती वाढणार? याचे 10 वर्ष वाढणार. आणि दोघांना पण 8% व्याज दराने, चक्रवाढ व्याज दराने शिवाय काय आहे? चक्रवाढ व्याज दराने पैसे आहे. मग आता मी काय म्हणतो माहितीये का? तर सगळ्यात सोपं पहा, केतनला जे पैसे मिळाले ते के एवढे मिळाले आणि त्याच्यावर त्याला चक्रवाढ व्याज लागणार आहे 8%. म्हणजे याचा अर्थ 100 वर त्याला 8 रुपये जादा भेटणार, म्हणजे 108. किती वर्ष भेटणार? आपण इथे एन लिहितो आणि एनची किंमत किती आता? 11 वर्षे. म्हणून कंसाचा घातांक 11. तेवढीच रक्कम कोणाला भेटणार आहे? तुषारला भेटणार आहे. गुणाकारामध्ये 108च रुपये भेटणार आहे. 100 रुपयावर 8 रुपये जादा. किती वर्ष? 10 वर्ष. आता आपल्याला माहितीये का जर मी याचा विचार केला तर काय होईल? तर तुम्ही म्हणाल सर या दोघांचा पाया समान आहे तर घातांकाची वजाबाकी करू शकतो, कारण हा इकडे गुणिले इकडे काय होईल? भागिले. मग त्याच्यावर मी डायरेक्ट असं लिहितो का के गुणाकारामध्ये 108 भागिले 100 बरोबर किती आलं? तुषार आला. म्हणजे तुषारला जे पैसे भेटणार आहे ते कुणालच्या रकमेच्या 108/100 भेटणार आहे. मग आता मला सांगा ही किंमत आहे ना फक्त याच्यामध्ये टाकायची आपल्याला. मग आता तुषार काढा किंवा कुणाला काढा, काही काढा. तर टी ची किंमत मी तर ठेवतो म्हणजे के प्लस के गुणाकारामध्ये 108 भागिले 100 बरोबर किती आहे? 24,700. मग आता 100 गुणाकारामध्ये के म्हणजे 100 के प्लस 108 के भागाकारामध्ये 100 बरोबर आहे 24,700. मग आता पुढे कॅल्क्युलेशन केलं तर 100 के आणि 108 के 208 के भागाकारामध्ये 100 बरोबर 24,700. आता के ची व्हॅल्यू तुम्ही काढा. 24,700 गुणिले 100 भागिले 208. तुम्ही कटछट करून के ची किंमत निघणार आहे. के ची काढा आणि के ची किंमत आली तर तुम्हाला काय विचारलंय? तर तुषारला किती भेटेल? तर के ची किंमत जी येईल ती येईल. काय येईल ती तुम्ही कॅल्क्युलेशन करून काढा आणि ती फक्त काय करा? तर ती फक्त 24,700 मधून वजा करा म्हणजे तुम्हाला मिळेल तुषारला मिळालेले पैसे. ओके, हे फक्त कन्सेप्ट काय होता त्याच्यासाठी लिहून घ्या. तुम्हाला मी सांगितलंय का जर एवढा मोठा कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न झाला तर शक्यतो ऑप्शनचा विचार करायचा. हा, जर 25 ने भाग जाणारे जर 2 ऑप्शन भेटले तर मग आपल्याला इकडूनच करावं लागेल सगळं. एवढा एक प्रश्न होता तो झेलून घ्या आता. ठीक आहे, की मागील वर्ष पुढील वर्ष तसंच झालं आता हे, नाही का? तर याला किती भेटतील? तर 12,825. बरं पुढे सांगता का? पुढचा प्रश्न कोणता आहे सांगता का?
थांबा थांबा, सांगतो. थोडेच विश्लेषणाला प्रश्न आहे. बुद्धिमत्तेमध्ये एवढं काही आवड नव्हतं. बुद्धिमत्ता आउट ऑफच घ्यायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, एखादा जर सोडला तर आउट ऑफच पाहिजे. गणितामध्ये तुमचे जाऊ शकता. आता पहा, आतापर्यंत झालं तेवढं मला असं वाटतं माझ्या वैयक्तिक मतानुसार हा प्रश्न टफ होता. आता एवढ्या 100 मध्ये एखाद 2 प्रश्न टाकू शकतो ना टफ. पण याच्या अगोदरचे कोणते प्रश्न तुम्हाला टफ वाटले का? ठीक आहे, ऑप्शन जातो याला शक्यतो. सरळ व्याजाचा आणि चक्रवाढ व्याजाचा जो प्रश्न होता ना, ते 52 आणि 51 आणि 42, तो पण सोपा होता. ठीक आहे, शंकूचा पण सोपा होता. ज्यावेळेस तुम्हाला कळलं का त्रिकुट वापरायचे, तो प्रश्न सारा 20 सेकंदामध्ये सॉल्व्ह झाला आहे की नाही. थांबा आता एवढे 2-3 होते ना. बरं, एक 18 नंबर सुटला ना. बर, 19 नंबर तो पदावली होता, त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. 20 नंबर आपला झाला आता क्लासमध्ये आता ते लिहिलं होतं आपण पहा. तर 20 नंबर होईल ना. तर 20 नंबर ते बेसिक लेवलला आहे, त्याच्यामुळे तो पण काही विषय नाही. 22 नंबर, बरं 22 नंबर मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती रे? 22 मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 0.85 सगळ्यात मोठी. आणि सगळ्यात लहान कोणती इकडं? 0.03. आणि यांचा गुणाकार करायचा होता. बरोबर आहे का नाही? झालं की लिहून? आता हे बा, याच्यामध्ये या प्रश्नामध्ये काय होतं का, याच्यामध्ये 0.85 सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात लहान यांच्यामध्ये 0.03 यांचा गुणाकार होता. तो गुणाकार येत होता फक्त एवढा, 0.0255. ओके, ते प्रश्न सोपा होता. परत 6 मिनिटात एका बादलीचा 4/6 भाग भरतोय, तो जमल का? मग 6 मिनिटात 4/6 भाग भरतो, तर उरला किती? 13 पैकी 4 भरला म्हणजे 13 पैकी किती उरला? 9 का? मग हे पहा, 6 मिनिटात भरतो त्या बादलीचा 4/13, तर उरला किती? 13 पैकी 4 भरला म्हणजे 13 पैकी 9 उरले. तर किती लागल वेळ भरण्यासाठी? मग आता कॅल्क्युलेशन करायचे होते. कॅल्क्युलेशन केले असते, या 13ला हे 13 कट झाले असते. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6, 9 त्रिक 27 भागिले 2. तर काय असं ते उत्तर पहा. हा, 27 भागिले 2. मग बे त्रिक 6, 1 उरला 1/2. त्याला गुणिले मिनिटात केलं तर 60, सॉरी सेकंदात केलं तर 60 सेकंद. 13 मिनिट आणि 30 सेकंद उत्तर येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर 24 नंबर जमला का? काय रे, आता 24 नंबर पण काही जणांनी काय केलं माहिती का, 4 नंबरचा ऑप्शन आणलाय 24 नंबर मध्ये. हवा हवा m+3/5. पण तुम्ही जर याला नैसर्गिक संख्येच्या तुलनेने जर पाहिलं असतं किंवा त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं असतं ना, तुम्हाला हा प्रश्न कळला असता. मला सांगा, नैसर्गिक संख्या आहे, सुरुवात कुठून होती? m पासून, आणि ते क्रमागत आहे. मग पहिली, दुसरी काय असेल? m+1. तिसरी काय असेल? m+2. चौथी काय असेल? m+3. आणि पाचवी काय असेल? m+4. कारण एक वाढ होती ना नैसर्गिक संख्येत. आणि सरासरी विचारली, सरासरी नेहमी जर क्रमागत 5 संख्या असेल तर अलीकडल्या 2 नंतरचे 2 सोडून द्यायच्या, मधली नेहमी सरासरी असते. एवढंच उत्तर होतं. ठीक आहे, तर ते शेवटचं करायचं नव्हतं. बऱ्याच जणांचं पाहिलं मी, त्याची शेवट भागिले 5 करत होते, नाही का? याच्यात आता हा प्रश्न काय सोडवायसारखा होता का? बरं, आता किती किती 55 काय म्हणे बुद्धिमत्तेमध्ये कोणता म्हणून राहिले? काय बुद्धिमत्तेमध्ये 83चा? 83 मध्ये आता 83 मधला प्रश्न पहा. आता मी शक्यतो बरं का, ऐका ना, मी ती 150 मी सोडवतो बरं का. आता तुम्ही का सोडवतो पहा. बरं काय, सर्व ए बी आहे. बरं, सर्व ए बी आहेत लिहिलं. त्याच्यानंतर काय सांगितलं? सर्व ए सी आहेत. बर, आता आकृती कशी लिहिलं आपल्याला? सर्व ए बी आहेत. बरं, सर्व ए बी आहेत आणि आणखीन काही? सर्व ए बी आहेत आणि नंतर परत सर्व ए सी आहेत. एक तर ती आकृती अशी पण येईल समजा याच्यावरच, नाही का? अशी येईल किंवा मग अशी पण येऊ शकते, नाही का? ए बी
आणि इकडं सी, अशी भरपूर वेळ असं ते शक्यता तयार होऊ शकतात. ठीक आहे, तर असे पण होईल. अजून काय सांगितलं पुढं, काही सी बी आहेत, काही सी बी आहेत, इथं लागू होतं, इथं पण लागू होतं इथे. ठीक आहे, मग आता पहा अजून काय आहे, सॉरी, सर्व ए सी आहेत आणि काही सी डी आहेत, असं आहे का? काही सी डी आहेत, इथल्या डी, आणि काही सी इथं डी आहेत, इथल्या डी. मग आता पहा काय काय होते, काही डी ए आहेत, काही डी ए आहे, दिसतंय का इथं? नाही, इथं पण नाहीये, त्याच्यामुळे ते चुकीचं आहे. दुसरं बाबर काय आता, तर दुसरा निष्कर्ष तुमचा आहे, काही सी बी आहेत. आता काही सी बी आहेत, इथं दिसतंय पहा तुम्हाला, एकमेकावर आहे, काही सी बी आहेत, इथं पण दिसतंय पहा. या सी मधला काही भाग तुमचा बीचा आहे, तर तेवढंच वाक्य फक्त खरं होतंय. आता 2 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. आता ते 150 ने मी सांगत असतो, पण तुम्हाला ते विनाकृतीने पण सांगेल. ठीक आहे, मग आता बाकीचं काय, अजून कोणाचं काय आहे का या याच्यामधला? प्रथमेश, ते सुटलं का? तू काय म्हणलं ते? हा, 14 खेळाडूंपैकी ते सुटलं का? कोणतं? फोनवर टाकलं होतं?